चला, पास्ट टेन्स भूतकाळ. भूतकाळाचे 4 उपप्रकार तुम्हाला एकदम इझी पद्धतीने सांगते. आता तुम्ही आज तुमच्या मित्रासोबत बसलेला आहात आणि तुम्ही त्याला काल काय कुटाणा केलाय ते त्याला सांगत आहात. आता बघा, तर काय सांगणार तुम्ही? काय कुटाणा केलाय बघा. त्याला सांगायला तुम्ही, आय गेव फ्लावर टू अ गर्ल. मी एका मुलीला फूल दिलं होतं. आय गेव फ्लावर टू अ गर्ल. मित्राला सांगायला परत. हा झाला साधा भूतकाळ. फ्लावर दिल्याच्या नंतर तुम्ही वेट करत होता तिच्या रिप्लायचा. कंटिन्युअस वेट करत होता तिच्या रिप्लायचा. I was waiting for her reply. I was waiting. Continuous past continuous tense. ती माझ्याकडं बघतच होती फूल दिल्यापासून बघत होती. वेळ झाला ना, बीन कंटिन्यू बघत होती. ING आला. भूतकाळ हॅड. She had been looking towards my innocent face. ती माझ्या इनोसंट चेहऱ्याकडे बघत आलेली होती. She had been looking towards my innocent face. आणि शेवटचा टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स. She had slapped me. तिने मला दिला. She had slapped me. असं तुम्ही तुमच्या मित्राला कालचा कुटाणा भूतकाळामध्ये इंग्लिशमध्ये सांगू शकता. सिंपल पास्ट, आय गेव फ्लावर टू अ गर्ल. पास्ट कंटिन्युअस, आय वॉज वेटिंग फॉर हर रिप्लाय. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, शी हॅड बीन लुकिंग टुवर्ड्स माय इनोसंट फेस. आणि पास्ट परफेक्ट, शी हॅड स्लॅप्ड मी. तर अशाच इंटरेस्टिंग स्टोरींमधून इंग्लिश शिकायचं असेल तर यूट्यूब चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.